विधान परिषद निवडणुकीतली नाशिकची बंडखोरी रोखण्यासाठी मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये दाखल झाले। विधान परिषदेची जागा शिवसेनेला मिळाल्याने भाजपचे गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते, राष्ट्रवादी काँग्रेसचे गोरख बोडके, विष्णुपंत महेश धुने यांनी अर्ज दाखल केलाय। गोकुळ गीते यांना पाठिंबा देण्याची तयारी विरोधकांनी दाखवल्याने उदय सामंत संकटमोचक बनून रात्री उशिरा तातडीने नाशिकमध्ये दाखल झाले। उदय सामंत आज काही नेत्यांच्या भेटी घेऊन बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत। गणेश गीते बंधू भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असल्याने उदय सामंत यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागले। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मुकुल, गीते बंधूंची बंडखोरी रोखण्यासाठी उदय सामंत दौरा करतायत, पण एकूणच त्यांना असलेलं पाठबळ पाहता ही बंडखोरी कितपत शमवली जाईल? शिवसेना कितपत स्वतःचा पत्ता इथे राखू शकते? उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणाला गोकुळ गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यावेळी त्यांनी तिथे सांगितलं होतं की माझी उमेदवारी ही ठाम राहणार आहे। अर्थात गणेश गीते आणि गोकुळ गीते या दोघांपैकी गणेश गीते कदाचित माघार घेऊ शकतात आणि गोकुळ गीते आपली उमेदवारी हे पुढे करू शकतात, हे आतापर्यंत जवळपास निश्चित झालेलं आहे। गोकुळ गीते यांच्यासाठी मालेगावमधील इस्लाम पार्टी, समाजवादी पक्ष, काँग्रेस, MIM यांची देखील त्यांना मदत मिळण्याची दाट शक्यता आहे। आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीने आपला उमेदवार हा शेवटच्या क्षणी उमेदवार अर्ज हा दाखलच केलेला नव्हता। त्याच वेळेस ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र मिरलेकर यांनी या निवडणुकीमध्ये घोडेबाजार होतो, त्यामुळे आम्ही आमचा उमेदवार देत नाही असं म्हणत माघार घेतलेली होती। आता महाविकास आघाडीकडे जे मतं आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेचे 45 आहेत, काँग्रेसचे 13 मतं आहेत, त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे देखील 4 ते 5 मतं आहेत। या मतांसह इतर इस्लाम पार्टी आणि या मतांची गोळाबेरीज जर केली तर ती जवळपास 155च्या आसपास जाते आणि त्यामुळे दुसऱ्या पसंतीची मतं देखील आपल्याकडे खेचता यावी आणि जे महायुतीचे मतं आहेत ती फोडण्याचा प्रयत्न गीते यांच्याकडनं सुरू आहे। याचा जो फटका आहे तो फटका थेट नरेंद्र दराडे, जे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहे, शिवसेनेचे उमेदवार आहेत, त्यांना बसणार आहे। त्यामुळे उदय सामंत हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। काल रात्री उशिरा ते नाशिकमध्ये आलेत आणि आज ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत ज्यांची भेट घेणं आवश्यक आहे, कारण नरेंद्र दराडे यांच्या व्यतिरिक्त इतर 7 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, त्या सर्वांची माघार घेण्याचा प्रयत्न सुरू राहणार आहे, कारण उद्या माघारीचा हा शेवटचा दिवस आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।